उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश। सिरसाळा जिल्हा परिषद शाळेत पीएम श्री योजनेचा निधी लाटल्याचा आरोप, मुख्याध्यापकांच्या निलंबनाची मागणी। बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पीएम श्री योजनेचा निधी हडपणे, शालेय पोषण आहारात अनियमितता आणि मुख्याध्यापकांची मनमानी कारभारामुळे शाळा चर्चेत आली आहे। या गंभीर प्रकाराबाबत धर्मा वसंत मेंढके आणि जावेद जरीन खान पठाण यांनी गट शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवून मुख्याध्यापकांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे। तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनानुसार पीएम श्री योजनेतून शाळेला मिळालेल्या लाखो रुपयांचा निधीचा वापर नियमबाह्य पद्धतीने केला असून यात मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे। याशिवाय शालेय पोषण आहारातही गैरप्रकार घडत असल्याचा आरोप आहे। शाळेत प्रत्यक्षता असलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कागदोपत्री पटसंख्या फुगवून दाखवून धान्य आणि निधीचा गैरवापर केला जात आहे। शाळेचे मुख्याध्यापक कोणत्याही रजेचा अर्ज न देता वारंवार गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे। एवढेच नव्हे तर शाळेच्या कामकाजात बाहेरील व्यक्तींचा अनधिकृत हस्तक्षेप वाढला असून मुख्याध्यापकांच्या आशीर्वादाने हे घडत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे। जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत पुराव्यांशी छेडछाड होऊ नये म्हणून मुख्याध्यापकांना तात्काळ निलंबित करावे अशी आग्रही मागणी तक्रारदारांनी केली आहे। दोषींवर शिस्तभंगासह फौजदारी कारवाई न झाल्यास शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्ताकडे दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे। आता शिक्षण विभाग या तक्रारीची दखल घेऊन मुख्याध्यापकावर काय कारवाई करतो याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। उन्नती लाईव्ह अपडेट्ससाठी रफिक पठाण।